तर सर्वात प्रथम पाट मांडावा आणि पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी। तर तुम्ही ज्याचं औक्षण करणार आहात त्याचं तोंड नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं, म्हणजे जो ओवाळतो त्याचं पण तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होतं। आणि ज्याला ओवाळायचं आहे त्याला त्या पाटावरती बसवावं आणि टोपी घालावी। त्यानंतर पुरुषांना गंध लावावा। गंध लावताना नेहमी मधल्या बोटाने लावावा। त्यानंतर अक्षदा घ्यायची आहे आणि ती कपाळावरील कुंकवाला लावून उरलेली अक्षदा आहे ती त्याच्या डोक्यावरती टाकायची आहे। त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी हे दोन्ही एकत्र घ्यायचं आहे आणि प्रथम अंगठी आणि सुपारी ओवाळताना प्रथम ती कपाळाला लावायची आहे आणि मग प्रथम ताटाला लावायची। त्यानंतर आपल्या डाव्या हाताकडून त्याच्या तोंडावरून फिरवून आपल्या तामण्याला लावायचे। असे एकूण 3 वेळा करायचं आणि नंतर मग ती